हॅलो फ्रेंड, सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात माझ्या मैत्रिणींनो? अहो, आपण छानच असणार. आज ना आपण सुंदर असे कोहळ्याचे गुलगुले बनवणार आहोत. तर मला सांगा बरं, महाराष्ट्राची ही पारंपरिक रेसिपी आहे की नाही ती? तर चला, तर मग अशा प्रकारे आज आपण सुंदर असे गुलगुले म्हणू शकतो किंवा बोंड म्हणू शकतो. ही रेसिपी आज आपण मस्त पंचपक्वानांनी असं सजवलेल्या ताटासोबत बनवणार आहोत. तर मी इथे काय केलेलं आहे की एक कोहळं घेतलेलं आहे. तर हे कोहळं आहे काशी कोहळं. तर हे कोहळं घेतलेलं आहे मी आणि याला बटाटी छिलणीने आपण छान असं मस्त वरची याची जी साल असते ना ती काढून घ्यायची असते. आणि मग ही साल अशी आपण सगळी काढून घ्यायची आणि या कोहळ्याला मस्त असं क्लीन करून घ्यायचं. कोहळं सगळ्या बाजूनी छिललं जर नाही तर ते फक्त आपण भाजीसाठी वापरत असतो आणि जेव्हा गुलगुले करायचे असतात त्यावेळेला आपल्याला ह्या कोहळ्याला वरची याची साल आपल्याला काढून घ्यायची असते. चला, तर मग अशा प्रकारे आपण सगळीच्या सगळी साल आता काढून घेतलेली आहे. आता काय करूया, याचा जो वरचा बुंदा आहे ना हा आपण काढून घेऊया. आधी सुरुवातीला हा जो डंठल असते ना, देठ म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, ते आपण काढून घेऊया आणि मधून अशी याला चीर देऊया आणि या कोहळ्याला फोडून घेऊया. आता कोहळं फोडल्याच्या नंतर ना सगळ्यात आधी याच्यातले आपल्याला बिया काढायच्या असतात, त्याला साफ करायचं असते. तर हाताने आपण याच्या सगळ्याच्या सगळ्या बिया आपण काढून घेणार आहोत आणि नंतर हे साफ करून झालं की मग ना याला परत अशा छान उभ्या उभ्या फोडी करून घ्यायच्या की कापायला खूप सोपं असतं हे आणि कोवळं असतं. तर अशा प्रकारे आपण सगळ्या बिया काढून घेतल्या आणि मध्ये अशी चीर दिली की याच्या आपण छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत. आता या फोडी सगळ्याच्या सगळ्या करून घेतल्या की एका वाट्यामध्ये आपण सगळ्याच्या सगळ्या फोडी जमा करून घेऊया. सारख्या आकाराच्या जर तुम्ही फोडी केल्यात तर शिजायला फार सोपं जातं. आणि मग याला छान स्वच्छ एका पाण्याने मी धुवून घेतलं आणि कुकरमध्ये सगळ्याच्या सगळ्या कोहळ्याच्या फोडी टाकून घेतल्या आणि यातला कोहळं बुडेल एवढं याच्यामध्ये आपण मग पाणी टाकून घेऊया. तर याच्यामध्ये आता पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मग कुकर लावला आणि गॅसवरती ठेवला आहे. तर आपल्याला 15 ते 20 मिनिटात आपलं कोहळं शिजून येईल. तोवर मी इथे अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत, 2 बटाटे, 3 कांदे आणि हिरव्या मिरच्या छान याला मस्त सगळ्या भाजीपाल्याला छान स्वच्छ असं कापून घेतलेलं आहे. आणि मग इथे मी सर्वात आधी भात मांडायला घेतला आहे आणि भात मांडला. आता आपल्या तिसऱ्या क्रमांकाचा गॅस रिकामा आहे म्हणून मग मी इथे कढी बनवायला घेतलेली आहे. तर आपण 10 लोकांसाठी स्वयंपाक बनवत आहोत, त्यासाठी मी अर्धा लिटर दही घेतलं आणि स्वादानुसार मीठ, हळद आणि कढीला हवं तेवढं 1 वाटी बेसन टाकून छान मस्त याला रवीने फेटून घेतलेलं आहे. मग गंजामध्ये तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि इथे टाकलेले आहे हिरव्या मिरच्या आणि मग टाकलेला आहे कढीपत्ता आणि कढीपत्ता आणि हे सगळं जेव्हा छान झालं की मग याच्यामध्ये आपण दह्याचं सारण टाकून घेणार आहोत. ही आपली कढी खाण्यासाठी रेडी आहे, म्हणजे खाण्यासाठी म्हणजे शिजवायला रेडी आहे. तर इथे आता आपली कढी होत आहे. साईडला भात पण होऊन राहिलेला आहे. तर मी इथे ना आत्ता काय केलेलं आहे, भाजी पण बनवायला घेतलेली आहे. भात झालेला आहे तर भाताला उतरवून घेतलं आणि भाजी बनवायला घेतलेली आहे. तर याच्यामध्ये ना आपण भाजीमध्ये थोडी पालक आणि थोडे तुरीचे दाणेसुद्धा टाकणार आहोत. मिक्स व्हेजमध्ये काय काय घेतलेलं आहे, वांगे, बटाटे, पालक आणि आपण थोडीशी टाकलेली आहे तुरीचे दाणे. आता इथे 10 लोकांसाठी आपल्याला एवढी भाजी पुरेल. तर मी इथे थोडं गंजामध्ये तेल टाकून घेतलं आणि छान गोल्डन कलरवरती कांदा भाजून घेतला आणि मग गरम मसाल्याची पेस्ट टाकली. आपण आपल्या आवडीनुसार आपण पेस्ट टाकू शकता आणि या मसाल्याला छान अशी एक आपण वाफ काढून घेतली आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण टमाटर.
या टमाटरला सुद्धा आपण छान सॉफ्ट होईस्तोवर छान मस्त शिजवून घ्यायचं आहे. याला सुद्धा आपल्याला एक वाफ काढायची आहे. तोवर आपण कढीकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. बघू शकता आहात आपण की कढीला कलर किती सुंदर आलेला आहे. बघू शकता आहात आपण. आणि अशा प्रकारे आता आपली कढी होत आलेली आहे. याच्यावरती आपण कोथिंबीर सुद्धा टाकलेला आहे. आता आपल्याला भाजीकडे पण लक्ष द्यायचं आहे. बघू शकता आहात की टमाटर आपले सॉफ्ट झालेले आहे. आता इथे ना आपण काही गरम मसाले टाकूया. तर इथे मी 2 चम्मच टाकलेला आहे तिखट आणि हळद आणि थोडासा टाकलेला आहे गरम मसाला, धने जिरे पावडर आणि मीठ. आणि छान मग याला आपण छान मस्त असं परतून घेऊया आणि परत याच्यावरती झाकण ठेवून याला आपण एक वाफ काढून घेऊया. वाफ काढून झाली की आता बघू शकतात आपला मसाला छान मस्त असा शिजलेला आहे. आता आपण इथे आलू, वांगे, पालक आणि तुरीचे दाणे हे आपण छान मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. ते आता आपण टाकून घेऊया आणि मस्त याला ढवळून घेऊया. आणि ढवळल्याच्या नंतर परत आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आणि झाकण ठेवलं की याला आपण एक वाफ काढून घ्यायची आहे. कारण वाफ काढल्याशिवाय भाजीला सगळीकडे मसाला हा लागत नाही, म्हणून आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची आहे. आणि मग इथे वाफ काढून झाली की मग आपण याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे. आपली कढी, भात आणि भाजी होत आहे तोपर्यंत आपण भज्याचं भिजवणार आहोत. तर इथे मी 10 लोकांसाठी अर्धा किलो बेसन घेतलं. त्यामध्ये थोडंसं अजवाईन टाकलं आणि खूप सारा असा कांदा टाकलेला आहे. 3 मीडियम साईजचे कांदे आणि कढीपत्ता आणि हा आहे कोथिंबीर आणि ही आहे हिरवी मिरची. आणि हे सगळं असं आपण टाकून घेतलं की नंतर आपण टाकणार आहोत इथे मीठ टाकणार आहोत आपण स्वादानुसार आणि थोडीशी हळद टाकणार आहोत. आणि या सगळ्या साहित्याला छान आपण मस्त धने जिरे पावडर टाकून मस्त असं सरभरीत असं भिजवून आपण साईडला ठेवणार आहोत. थोडं थोडं पाणी टाकून आपण या सगळ्या साहित्याला छान मस्त असं भिजवून घेऊया. भज्याचं जर थोडा वेळ जर तुम्ही भिजवून ठेवलं तर याच्यामध्ये आपल्याला सोड्या टाकण्याची अजिबात गरज पडत नाही. आणि मी याच्यामध्ये मोहनसुद्धा टाकलेलं नाही आहे. या स्टेजवर आलं की आपण थोडासा पाण्याचा हात मारून आता याला साईडला ठेवूया. आणि हे भिजवून झालं की मग आपण आता घेऊया पीठ मळायला. तर मी इथे घेतलेलं आहे 10 लोकांसाठी अर्धा किलोच पीठ घेतलेलं आहे. आणि थोडंसं मीठ टाकून या पिठाला सुद्धा आपण भिजवून घेऊया आणि याला सुद्धा घट्ट असं भिजवून साईडला ठेवूया. कारण आपल्याकडे आपण बोंडा आणि भजी बनवणार आहोत, त्यामुळे चपात्या आपल्याला फार कमी लागणार आहेत. तर अशा अंदाजाने आपल्याला 10 लोकांचा स्वयंपाक बनवायचा आहे. तो उरलाही नाही पाहिजे आणि खूप पण झाला नाही पाहिजे. तर 10 लोकांसाठी मी अर्धा किलोच बेसन भिजवलं आणि अर्धा किलोच गव्हाचं पीठसुद्धा भिजवून घेतलेलं आहे. बघू शकता आहात आपण इथे की आत्ता आपली आलू वांग्याची भाजी झालेली आहे. आणि आपण कोथिंबीर टाकून तिला सुद्धा उतरवून घेतलेलं आहे. आता इथे कोवळं सुद्धा आपलं गार झालेलं आहे, शिजलेलं आहे. आपण बघू शकता आहात की आपलं कोवळं मस्त असं सॉफ्ट शिजलेलं आहे. आत्ता याच्यावरती ना आपण 3 ते 4 वाट्या आपण साखर टाकणार आहोत. मी इथे 3 वाट्या साखर टाकलेली आहे. आपल्याला जर थोडं गोड जास्त आवडत असेल तर आपण इथे 4 वाट्यासुद्धा साखर टाकू शकता. आणि जे हँड ग्राइंडर असतं ना, त्या हँड ग्राइंडरनी साखर टाकल्यानंतर याला छान असं मस्त मिक्स करून घेतलं आणि एका परातीमध्ये काढून घेतलं. इथे ना मी अर्धा खोबऱ्याचा डोल घेतला, त्याला छान बारीक बारीक चिरून घेतलं आणि खसखस 2 चम्मच खसखस हे सगळं साहित्य आपण टाकून घेतलेलं आहे. आणि वेलदोड्याची आणि जायफळाची पूडसुद्धा आपण इथे 1 ते 1.5 चम्मच आपण टाकून घेणार आहोत. आणि स्वादानुसार थोडंसं मीठसुद्धा टाकून घेणार आहोत. आणि या सगळ्या साहित्याला आपल्याला आधी छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा हे साहित्य सगळं मिक्स होईल तेव्हा इथे आपण अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तेही चाळून आहे. तर इथे आपल्याला लागतं आपण थोडं थोडं पीठ टाकून सगळ्या साहित्याला छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने. इथे आपल्याला घाई करायची नाही आहे. जर आपलं पीठ जर जास्त झालं तर कोहळ्याचे बोंड हे खायला छान लागत नाहीत. आणि जर पीठ जर कमी झालं तर बोंड तर छान लागतात,
पण बनवताना ना खूप त्रास जातो, कारण ते कढईला चिकटतात. तर म्हणून इथे गव्हाच्या पिठाचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे. मी एवढ्या सगळ्या साहित्याला अर्धा किलो इथे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडं टाकून छान मस्त भिजवून घेतलेलं आहे. आणि इथे ना मी अर्धा वाटी इथे रवासुद्धा टाकलेला आहे. तो माझा व्हिडिओ शूट करायचा राहून गेला. तर मी इथे अर्धा वाटी रवासुद्धा टाकलेला आहे, कारण ते छान मस्त फुगतात आणि फ्लफी होतात. आता हे साहित्य आपण भिजवून साईडला ठेवूया आणि इथे आता आपण चपात्या करायला घेऊया. आणि आपली आलू वांग्याची भाजी, कढी, भात, भज्याचं भिजवून झालेलं आहे आणि आपलं बोंडाचं सुद्धा भिजवून झालेलं आहे. आणि आपण आता इथे चपात्या करायला घेतलेल्या आहेत. तर अशा मस्त त्रिकोणी तेलाच्या आपण चपात्या बनवणार आहोत, ज्याला आपण पराठे म्हणतो ते. तर अशा प्रकारे अर्ध्या किलोच्या सगळ्याच्या सगळ्या चपात्यासुद्धा आपण करून घेणार आहोत. एक लक्षात ठेवायचं की आपल्याकडे कितीही पाहुणे येऊ द्यात, आपण जर एक प्लॅन बनवला आणि त्या प्लॅननुसार जर आपण स्वयंपाक जर केला ना, तुम्हाला कोणाच्या मदतीची सुद्धा गरज पडणार नाही. एवढ्या झटपट हा स्वयंपाक होतो. मी ज्या पद्धतीने बनवत आहे ना, त्या पद्धतीने जर बनवला तर नक्कीच आपला स्वयंपाक 1 ते अर्ध्या तासात किंवा 1 तासात हा स्वयंपाक नक्की पूर्ण व्हायला पाहिजे. अशा प्रकारे आपण सगळ्याच्या सगळ्या आता इथे अर्ध्या किलोच्या चपात्या बनवून घेणार आहोत. मग इथे चपात्या झाल्या की मग आता आपण काय करणार आहोत, आणि चपात्या सॉफ्ट राहिल्या पाहिजे म्हणून आपण हॉटपॉटमध्ये या चपात्या ठेवणार आहोत. आता आपल्या सगळ्याच्या सगळ्या चपात्या बनवून आपल्याला या डब्यामध्ये ठेवायच्या आहे. आणि हे झालं की आपण गॅसवरती कढई ठेवायची आणि कढईमध्ये छान मस्त अर्धा लिटर तेल गरम करायचं आणि त्यामध्ये सगळेच्या सगळे बोंड तळून घ्यायचे. पिठाला छान एकदा मस्त फेटून घ्यायचं आणि पीठ फेटून झालं की मस्त असे छोटे छोटे आकाराचे आपल्याला बोंड टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही बोंड म्हणू शकतात किंवा गुलगुले म्हणू शकता. ते टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त असे गोल्डन ब्राऊन झाले की आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. बघू शकता आहात आपले सगळेच्या सगळे बोंड बनवून रेडी झालेले आहेत. आता याच्यानंतर त्याच तेलामध्ये आपण भजीसुद्धा तळून घेणार आहोत. मी थोडं पाणी टाकून याला सुद्धा छान मस्त असं फेटून घेतलं आणि सगळेच्या सगळे भजे इथे आपण असे छोटे छोटे मस्त कांदे भजे आपण रेडी करून घेणार आहोत. आता आपले इथे कांदे भजे रेडी झाले की आपण जेवण वाढायला तयार आहोत. चला, तर अशा प्रकारे आपण सगळेच्या सगळे भजेसुद्धा तळून घेणार आहोत. खमंग असे भजे आपले झाले की आपण मस्त अशी ताट बनवणार आहोत आणि मस्त आपल्या जेवणाचा आपण आस्वाद घेणार आहोत. चला, तर मग आपण सुद्धा अशी मेजवानी करा आणि अशा प्रकारे प्लॅन करून आपण सुद्धा 10 लोकांसाठी किती लवकरात लवकर स्वयंपाक करू शकतो, या पद्धतीने आपण जेवणाचं मॅनेजमेंट करा. चला तर मग बाय.